उजनी धरणातून जिल्ह्याला संपूर्ण उन्हाळ्यात पाणी देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा 96.92% इतका उपलब्ध आहे. मागील वर्षी 66% पाणी उपलब्ध होतं. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरता आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावं, पाण्याची उधळपट्टी करू नये, सोडलेल्या आवर्तनातून पाण्याची बचत करावी असं आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केलं. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री अर्थात गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मंत्री विखे पाटील हे मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, राजू खरे, अभिजित पाटील, नारायण पाटील, उत्तम जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसंच कालवा सल्लागार समितीचे सचिव खांडेकर, संदीप कारंजे याचबरोबर कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे युवा कल्याण व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान जलसंपदा विभागामार्फत दिनांक 4 जानेवारी, 1 मार्च व 1 एप्रिल अशा एकूण 3 पाळ्या पाणी सिंचनासाठी देण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. उजनी प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोचावं यासाठी जलसंपदा विभागानं कालव्यामध्ये असलेली झाडं झुडपं काढून टाकावीत, अतिक्रमणं काढावीत, दुरुस्तीची कामं वेळेत पूर्ण करून घ्यावीत, आवश्यक त्या ठिकाणी नवीन ब्रिज करण्यात यावेत. यासाठी विभागानं विशेष मोहीम राबवावी असंही या बैठकीदरम्यान सांगण्यात आलं. एकूण जे धरणातला उपयुक्त साठा जो आहे तो विचार करता सुदैवाने यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरलीत, अजून प्रवाह सुरू आहेत, रिव्हर गेन्स अजून मिळत आहेत. आता सध्या तर रबी हंगामाचं पहिल्या आवर्तनाची चर्चा आम्ही केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे आहेत पुढचे मे पर्यंत मागणी जे उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे, तर फेब्रुवारी मध्ये परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन मग जे काही पाणी शिल्लक आहे, आणखी 3 पाणी देऊ शकतो काय 4 पाणी देऊ शकतो. कारण त्याबरोबर धरणाच्या बॅक वॉटरवर जी गावं आहेत, उदाहरणार्थ जी विस्थापित झालेली गाव, धरणाच्या बॅक वॉटर मध्ये काही गाव आहेत तिथे कम्प्लीट वॉटर आहे, काही त्या गावांना किती पाणी लागणार आहे, तिथल्या पाणी पुरवठा योजनेला किती पाणी लागणार आहे, तिथल्या पाणी उपसा सिंचन योजनेला जे कम्प्लीट वॉटर आहे, त्या सगळ्या अहवाल आम्ही आढावा घेतोय आता आणि फेब्रुवारी मध्ये जेव्हा बैठक होईल तर पुढच्या आवर्तनाची आपण चर्चा करणार आहोत. दरम्यान या बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी सोलापूर जिल्ह्याला हंगामात पाण्याचे 5 आवर्तनं सोडण्याची मागणी केली. तसंच मागील 2 वर्षांपूर्वी पाण्याची 5 आवर्तने दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. याही वर्षी 5 आवर्तनं देण्याची मागणी केली. आमदार सुभाष देशमुख यांनी या अभिनंदनाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं व उजनी प्रकल्पातून सोडण्यात येणारं पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल यासाठी अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.